वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि आनंदाची बातमी आहे. गुड न्यूज आहे आपल्यासाठी. शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जे आहे महत्त्वाची आणि गुड न्यूज जी आहे समोर आलेली आहे. या शिक्षक पद भरतीमध्ये जागा ज्या आहेत चांगल्या प्रमाणात येणार आहे आणि काय गुड न्यूज आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. कोणता शासन निर्णय आहे जो आजच्या तारखेमध्ये आला आहे 9 जून 2026ला, म्हणजे आजच्या तारखेमध्ये एक नवीन शासन निर्णय निर्गमित झाला आहे आणि त्यामुळे शिक्षक पद भरती 2025-26च्या जागा ज्या आहेत 100% वाढणार आहे. 100% का म्हणलं मी? कारण की त्याच्या मागचं कारण तसंच आहे. कारण की जो निर्णय आहे शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओला आत्ताच हाईप करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक तर करा, सोबत चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे शिक्षक भरती 2025-26 मध्ये जागा किती येणार या संदर्भात अजूनही प्रश्नचिन्ह आहे. उमेदवारांच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी असतो की जागा जास्तीत जास्त आल्या तर मेरिट जो आहे कमी होईल आणि कट ऑफ सुद्धा जो आहे कमी लागेल. आता इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की प्राधान्यक्रम जे आहेत पसंतीक्रम आपल्याला किती दिलेले आहे. विदाऊट इंटरव्ह्यूसाठी किती आहे 50 पसंतीक्रम 100 पसंतीक्रम आहे आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50 आहे. ठीक आहे. म्हणजे 100 आणि 50 पसंतीक्रम आपल्याला दिलेले आहे. लिमिटेड प्रिफरन्स आहे आणि त्यामध्ये आपल्याला शिक्षक पद भरतीमधून ज्या काही जाहिराती येतील त्यांना पसंतीक्रम द्यायचे आहेत. आता एक शासन निर्णय आजच्या तारखेमध्ये निर्गमित झाला आहे. तो शासन निर्णय कोणता आहे ते सुद्धा सांगतो. सगळ्यात अगोदर बघा हा शासन निर्णय आहे. मी तुम्हाला फक्त इथं स्क्रीनशॉट दाखवतोय. हा शासन निर्णय जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो मी. तुम्ही टेलिग्राम चॅनलला डिटेलमध्ये वाचू शकता. ठीक आहे. आता या शासन निर्णय तुम्हाला वाचणं का आवश्यक आहे ते सुद्धा सांगतो. ठीक आहे. काय झालं, पवित्र पोर्टलवर ज्या काही जागा येणार आहेत तर त्या जागेमध्ये वाढ कशा संदर्भात होणार आहे तर ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो त्या गोष्टी आता सद्यस्थितीमध्ये घडली. कोणती? की आदिवासी विभाग जे आहे तर आदिवासी विभागाच्या ज्या काही आश्रमशाळा आहेत तर आश्रमशाळेमध्ये वेगवेगळी शाळा आहेत. म्हणजे उदाहरणार्थ प्राथमिकच्या जागा, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक म्हणजेच महाविद्यालयांच्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा 11वी-12वीच्या जागा, तर त्या आश्रमशाळेमध्ये ज्या काही जागा आहेत त्याच्यावर प्रश्नचिन्ह होते की बुवा आदिवासी विभागातल्या जागा येणार किंवा नाही येणार पद भरतीमध्ये. जसं आपल्या मनामध्ये प्रश्न राहतो की बुवा समाज कल्याण विभाग किंवा आदिवासी विभाग, तर आदिवासी विभागाच्या जागा ज्या आहेत शेवटी एक शासन निर्णय निर्गमित झालाय आणि तो हा शासन निर्णय आहे. याच्यामध्ये क्लिअर लिहिलेला आहे, क्लिअर मेन्शन केलेलं आहे की आदिवासी विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळांमधील प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन जागा ज्या आहेत शिक्षकांच्या त्या पवित्र प्रणालीमार्फत भरण्यात याव्यात. क्लिअर मेन्शन केलेलं आहे. म्हणजे आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की आता आपल्याला जास्त विचार करायची आवश्यकता नाही आणि जागेंसंदर्भात जे आहे आपल्याला आदिवासी विभागाच्या शाळांचं काय होणार, त्यांच्या जागा येणार किंवा नाही येणार याच्यावर प्रश्नचिन्ह राहिलेलं नाही. काय आहे, जागा ज्या काही असतील आदिवासी विभागामध्ये आश्रमशाळेमध्ये ती सर्व जागेंची आकडेवारी जी आहे पवित्र पोर्टलला येणार आहे. म्हणजे जागेंच्या आकडेवारीमध्ये काय होणार आहे, वाढ होणार आहे. आणि याचा फायदा जो आहे प्रत्येक अभियोगधारकाला ज्यांना टेट परीक्षेमधले स्कोर चांगला आहे किंवा मिडियम स्कोर असेल किंवा जेमतेम स्कोर असेल किंवा कमी स्कोर असेल तरी सुद्धा जे आहे सर्व अभियोगधारकांना याचा फायदा होईल. काय होईल, मेरिट कमी केव्हा येतं, जागेंची वाढ जर झाली तर जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळते आणि जर जास्त जागा आल्या तर साहजिकच पदभरती जास्त पदांसाठी होते. आज सकाळी आपण जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 2027 मध्ये रिटायरमेंट तर जास्त आहे, मग 2027 मध्ये पुढची जी टेट परीक्षा होईल त्याच्यासाठी तर जागा जास्त येणारच आहे. पण यावर्षी आता एक गुड न्यूज अशी आली दुपारी आत्ता की आता जो शासन निर्णय आला आदिवासी विभागाचा त्याच्यामुळे आश्रमशाळेच्या जागा ज्या येणार होत्या आपल्याला माहित होतं पण त्या कन्फर्म येणार किंवा नाही येणार याच्यावर प्रश्नचिन्ह होतं. त्या जागा ज्या आहे फायनली येणार आहे. आता या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या गोष्टी अजून नमूद केलेल्या आहे तर या शासन निर्णयामध्ये डिटेलमध्ये गोष्टी नमूद केलेल्या आहे. कशा प्रकारे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, तुमची वयोमर्यादा किती लागेल, तुमची शैक्षणिक अर्हता किती पाहिजे, तुमचं माध्यम कोणतं असलं पाहिजे, वर्ग 1 ते 5 निवडसाठी काय करणार आहेत, वर्ग 6 ते 8 साठी कोणत्या प्रकारची पात्रता लागणार आहे, 9 ते 10 साठी 11वी-12वीसाठी काय पात्रता लागणार आहे, या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे. सोबत इतर काही गोष्टी ज्या आहेत ज्या शिक्षक पद भरती 2025-26 साठी खूप महत्त्वाच्या आहे त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहे. तुम्हाला तो शासन निर्णय का वाचणं आवश्यक आहे? माझं तर म्हणणं आहे प्रत्येक अभियोगधारकांना हा शासन निर्णय पर्सनली वाचावा. का? कारण की याच्यामध्ये ज्या काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट वाचायला आपल्याजवळ वेळ नव्हता. त्याच्यामुळे मी म्हणलं की बुवा ही आनंदाची बातमी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत देणं आवश्यक आहे. आणि आपल्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की आश्रमशाळाच्या ज्या काही जागा आहेत म्हणजे आदिवासी विभागात येणाऱ्या सर्व आश्रमशाळा ज्या आहेत तर त्यांच्या जागा ज्या आहेत फायनली पवित्र पोर्टलवर येत आहेत. सगळ्यात मोठी गुड न्यूज जी आहे सर्वात अगोदर सर्वात पहिले जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. ठीक आहे. व्हिडिओला लाईक नक्की करा. आता एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत ज्या तुम्हाला वाचायच्यात. कोणत्या?
आता निवड प्रक्रिया जी होणार आहे तर ती कशा अंतर्गत होणार आहे, कोणाच्या अंडरखाली होणार आहे, पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे. आस्थापनांना काय करायचं, ज्या आश्रमशाळा आहेत तर त्यांनी त्यांच्या जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टल कशा पद्धतीने द्यायच्या आहेत, नंतर पसंतीक्रम दिल्यानंतर तुमची निवड कशी होणार आहे आश्रमशाळेमध्ये ती प्रक्रिया सुद्धा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. आणि हा शासन निर्णय जो आहे महाराष्ट्र राज्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर शासन निर्णय अवेलेबल आहे. आजच्या तारखेमध्ये हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. आणि आता जे आहे आपल्याला जास्त चिंता करायची आवश्यकता नाही. शिक्षक भरती 2025-26 मध्ये सुद्धा जागा ज्या आहेत जास्त प्रमाणात येणार आहेत. म्हणजे शिक्षक पद भरतीचं आपल्याला जे काही चिंता होती की जागा कमी येतील किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये होतं तसं चित्र की जागा कमी होत्या, त्याच्यामुळे आपल्याला चिंता होती की जागा किती येतात नेमक्या, पण जागेमध्ये आता आकडेवारीमध्ये वाढ होईल. कदाचित या जागा आहेत त्या हजारामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे जे आहे जागांची आकडेवारी चांगल्या प्रमाणात वाढेल. काही हजारांमध्ये म्हणतोय मी, म्हणजे 100-200 नाहीत, काही हजारामध्ये जागा आहेत. त्याच्यामुळे जे आहेत निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद ज्या काही आहेत महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, त्या जागा तर येणारच आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या काही खाजगी आस्थापना आहेत, अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, अंशतः अनुदानित मध्ये सुद्धा 20%, 40% अशा ज्या काही संस्था आहेत त्यांच्या सुद्धा जागा पवित्र पोर्टलला येणार आहे विदाऊटसाठी आणि विथ इंटरव्ह्यूसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेच्या जागा सुद्धा येणार आहेत, मनपाच्या आणि नपाच्या जागा सुद्धा, नगरपालिकेच्या जागा सुद्धा या शिक्षक पद भरतीमध्ये येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कला क्रीडा शिक्षकांच्या जागा सुद्धा येणार आहे. कला क्रीडा कार्यानुभव शिक्षकांच्या जागा आणि विशेष अध्यापक विद्यालयाच्या सुद्धा जागा येणार आहे. पण अध्यापक विद्यालयाच्या जागेसंदर्भात एक गोष्ट अशी आहे की अध्यापक विद्यालयाच्या जागेसंदर्भात अजूनही जशी पाहिजे तशी अपडेट जी आहे ती समोर आलेली नाही आहे. त्याच्यामुळे जे आहे आपण होप करूया की लवकरात लवकर ती अपडेट सुद्धा समोर यावी. ठीक आहे. आता राहिला प्रश्न कोणता की ज्या काही बाकीच्या जागा आहेत, आता या जागेंची आकडेवारी किती भरते, तर बघा झडपीच्या जागा ज्या आहेत चांगल्या प्रमाणात येतील. त्याच्यासोबत खाजगीच्या जागेंची जोड आहे, म्हणजे जवळपास आकडेवारी जी आहे 10-12च्या समोर, 12-15च्या समोर जाते. नगरपालिका, महानगरपालिका यांच्या जागा त्या 2-4 हजार जरी जागा म्हटलं तरी जवळपास 16,000च्या आसपास जातात. आणि आता आदिवासी विभाग त्याच्यात इन्क्लूड झाला, त्याच्यामुळे जागेमध्ये आकडेवारी वाढ होणार आहे. आता एवढंच नाही, अजून एक कारण सांगतो तुम्हाला. याच्यासोबत समाज कल्याणच्या ज्या काही शाळा आहेत त्यांची जागेंची आकडेवारी किंवा त्या ज्या शाळा आहेत निवासी शाळा त्या सुद्धा शिक्षक पद भरतीमध्ये 2025 मध्ये येणार आहे. हे आपल्याला अगोदरच माहिती आहे कारण की आस्थापना जास्त येणार आहेत यावर्षी. पण त्याच्या संदर्भात सुद्धा निर्णय जो आहे लवकरात लवकर जर निर्णय झाला तर त्या सुद्धा आस्थापनांनी जाहिराती पवित्र पोर्टलवर देणं आवश्यक आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 15 जून आहे. 15 जूनपर्यंत सर्व जाहिराती अपलोड होणं अपेक्षित आहे. नाही झाल्या तर कदाचित मुदतवाढ मिळू शकते. मुदतवाढ मिळाली तर ते आपल्या फायद्याचीच का आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण की जास्त जाहिराती अपलोड झाल्या तर जास्त जागा येतील, जास्त जागा आल्या तर जास्त पदांसाठी पदभरती होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं की नवीन शासन निर्णय आलेला आहे आदिवासी विभागाचा. त्याच्यामध्ये ज्या काही आश्रमशाळा आहेत त्यांच्या सर्व जागा पवित्र पोर्टलवर येणार आहेत. ठीक आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर तुमचा जो काही अभिप्राय आहे, तुम्हाला कसा वाटला शासन निर्णय, याच्यामुळे शिक्षक पद भरतीमध्ये जागा वाढणार किंवा नाही वाढणार, 100% जागा वाढणार आहे. तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय जो आहे तो नक्की नोंदवा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.